संपन्न केलाय. आता मी थांबतो, आपण थांबू नका. या पुढच्या सामन्याचं समीकरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन जाईल. जुन्नरकरांचा लाडका आवाज अर्थात अनिकेत गुंजाळ सर यांच्याकडे मी घेऊन जाईल. तोपर्यंत धन्यवाद. दोन्ही संघाचे 12 मॅन चला. सहदेव राठोड आपण देखील या. संदेश जगताप मॅन ऑफ द मॅच ठरलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. जाती जातीच्या वाद्यात आणि तुकड्या तुकड्यात जातीच्या वाद्यात आणि तुकड्यात तुकड्यात विभागली गेली माझ्या महाराष्ट्राची माती. जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली माझ्या महाराष्ट्राची माती आणि या मातीला एकवटणारा एकच राजा होऊन गेला. त्याचं नाव राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना या सामन्याच्या अगोदर मी अल्प विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मानाचं वंदन मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा अल्पशा विश्रांतीनंतर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. आपण पाहतोय आजच्या दिवसभरामधील लढत क्रमांक 4 मैदानावरती संपन्न होते. नीरा टायगर विरोधामध्ये राजेवाडी रॉयल्स या दोन संघांमध्ये मात्र लढत क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. तमाम क्रिकेट रसिकांचं देखील मनपूर्वक स्वागत. या अगोदरचं आपण जेजुरी लायन्स आणि कडेपठार किंग्स या दोन संघांची मात्र लढत आपण पाहिली. 12th मॅन पाठवा. 12th मॅन आलेत का? नीरा टायगर संघाचा 12th मॅन चला लवकरात लवकर या. आपण स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह प्रक्षेपित करतोय तरी 12th मॅन सर्व संघांचे या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं असेल. आपण मॅन ऑफ द मॅच तोपर्यंत देऊन घेऊ. विजय सर मॅन ऑफ द मॅच पूर्णपणे आपण वितरित करतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय संघ मालकांच्या शुभ असते. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी संदेश जगताप या सामन्यातला हिरो ठरला. सलगच्या 3 चेंडूवरती 3 गगनभेदी षटकार खेळत आपल्या संघाला विजयश्री खेचून आणला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक चांगली खेळी होती. वाटलं होतं आम्हाला एक चांगले तुम्ही बोलसाल देखील कारण चांगले खेळाडूंना बोलणं गरजेचं आहे. चला शुभेच्छा असतील एक चांगल्या खेळाला. जाऊया पुढे एकदा अनिकेत गुंजाळ सरांकडे. धन्यवाद. थँक्यू सर. मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी वितरित केला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू पहा अतिशय दर्जेदार गती परिवर्तन करून टाकलेला पहिला चेंडू पूर्णपणे पाहायला मिळतो. आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रदीप पूर्णपणे पाहायला मिळेल. राजेवाडी रॉयल्स आपण पाहतोय प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा जमिनी समांतर फाटका त्या ठिकाणी खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पहा एक सिंगल घेतली. सिंगलने संघाचं खातं देखील उघडलं जातंय. अर्थात नीरा टायगर संघाच्या खात्यावरती एक धाव पूर्णपणे लागलेली पाहायला मिळेल. सलामी जोडी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूने श्रीधर तर दुसऱ्या बाजूने जुबेर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये तैनात असताना पाहायला मिळते. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत 5 सिंगल तर घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. एका धावेने समाधान आणि धावफलक एका धावेने वाढलं जाईल. 2 धावा धावफलकावरती लागलेले देखील आपण पाहतोय. आमचे शिवमजी वायदंडे देखील आज मात्र खास स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतात. काल देखील या स्पर्धेमध्ये दोनही बंधू खेळताना पाहायला मिळाले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट खेळला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्जा दाखवतोय तोपर्यंत धाव घेण्यासाठी प्रयत्न देखील झालाय. पंचांकडे धावबादचं अपील देखील केलं होतं परंतु अपील फेटाळलं जाईल. एक धाव सुरक्षितरित्या आली जाते. धावफलक एका धावेने वाढेल आणि इन मीन 3 अशा 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. 3 धावसंख्येवरती धावफलक निश्चित रूपाने जाऊन पोचलंय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. प्रदीप गोलंदाजी करतोय. श्रीधर आणि जुबेर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये तैनात असलेली सलामीला आलेत परंतु सलामीजोगी कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये पार पाडावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढला. त्या ठिकाणी अनिकेत आपण पाहतोय. अनिकेत फडतरे चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पहा फेक होईल. एक धाव निश्चित रूपाने घेतली जाते. एका धावेने धावफलक देखील वाढलं जातंय आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 4 धावा आहेत. अनिकेत फडतरे आपण पाहिले अनेक स्पर्धांमध्ये तो देखील खेळताना पाहायला मिळत असतो. अनेक स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्यात परंतु
फटकाचा आज थोडीशी पहिल्या ध्वजाळ सामन्यामध्ये निराशाजनक कामगिरी झाली. हा चेंडू बिग ब्लास्टर केलाय आणि चेंडू देखील सीमारेषेच्या जातोय अगदी बाहेर. खणखणीत चौकार, 4 रन. फटकाचा ध्वजाळ हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. थँक्यू डीजे. धावफल कबड्डी आपण पाहूया. 8 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. 8-8-8 दोन मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट. धावफलकावरती धावा आहेत 8. आणि हा पहा सरपंच साहेबांचा काय छान दिसतोय थाट. कारण सरपंच चषक आपण पाहतोय मोठ्या थाटा माटात या मैदानावरती या दिवे नगरीमध्ये पूर्णपणे संपन्न होताना क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा या मैदानावरती रंगला जातोय. तमाम क्रिकेट रसिकांचं, तमाम क्रिकेट मायबाप जनतेचं मनस्वी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. षटक संपलंय पहिलं. धावफलकावरती 8 धावा आहेत. तर दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर किशोर आता पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने या ठिकाणी हलक्याच्या हाताने खेळून काढला. त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठला करेल तोपर्यंत 5 सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील झालाय आणि पाहता पाहता 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 10 धावा धावफलकावरती आहे. 10 रन 10 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचलंय. सलामी जोडी अजून मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे आणि सलामीला आल्यासरची त्या दर्जाची कामगिरी तर करावा लागेल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने घेऊन काढलाय. गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत पहा शर्यत तर लागली आहे. चेंडू मात्र त्या ठिकाणी रोखला गेलाय. उचलला जाईल तोपर्यंत पहा 2 तर घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बा धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. विकेट मैदानाच्या आतमध्ये सापडली जाते. जुबेर आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळालाय. पहिला धक्का मात्र निश्चित रूपाने मैदानाच्या आतमध्ये जो नीरा टायगर संघाला बसताना पाहायला मिळतोय. पहिली विकेट, पहिली सफलता देखील मैदानाच्या आतमध्ये राजेवाडी रॉयल्स या संघाला जी निश्चित रूपाने मिळालेली पाहायला मिळते. सरपंच चषक आपण पाहतोय. अमित झेंडे फाउंडेशन दिवे आयोजित आपण पाहतोय सरपंच चषक. दिवेगावचे सरपंच निश्चित रूपाने असतील अमितजी झेंडे. त्यांची कामगिरी जर पाहिली गेली तर राजकीय क्षेत्रामध्ये देखील भरीव योगदान त्यांचं पाहायला मिळतं. सामाजिक कार्यामध्ये देखील अनेक मोठली कामं त्यांच्या माध्यमातून निश्चित रूपाने झालेले पाहायला मिळते. समाजाची सेवा करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेचं झालेलं आयोजन नियोजन बहरदार पूर्णपणे आपण झालेलं पाहतोय. अगदी युवा सरपंच म्हणून निश्चित रूपाने अमित झेंडे साहेबांकडे निश्चित रूपाने या पुरंदर तालुक्यामध्ये त्यांची ओळख निश्चित रूपाने पाहायला मिळते. अनेक समाज उपयोगी कामं मात्र त्यांच्या माध्यमातून होत असतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू समोरच्या दिशेने पहा. अनिकेत फडतरे चेंडूवरती जातोय. झेल झालाय आणि लगातारची दुसरी विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळेल. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बरीची टाळी. थोडेसे थांबवा ही देखील विनंती खेळाडूंना असणार आहे. आणि पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सिकंदर सर आणि अक्षय निर्मल सर पूर्णपणे आहेत. दोन्ही पंचांना देखील निश्चित रूपाने विनंती असणार आहे. खेळाडूंना वारंवार सूचना करत राहा कारण आज 6 सामने टोटल दिवसभरामध्ये आपल्याला खेळवायचे. सामना क्रमांक 4. आता जर घड्याळामध्ये पाहिलं तर निश्चित रूपाने 2 वाजून गेलेत तरी आता वेळ वाचवणं निश्चित रूपाने या पुढील काळामध्ये गरजेचं असेल. धफलकावरती 12 धावा 2 फलंदाज पूर्णपणे बाद होताना पाहायला मिळतात. किशोर आपलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू पहा काय गोलंदाजी, काय भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. रोखले फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू आहे का मला आमंत्रित केलंय, का मला ह्या मैदानावरती खेळण्याची संधी दिली आणि का मी या मैदानाच्या आतमध्ये करामत करतोय याचं प्रात्यक्षिक मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. हा चेंडू पहा मिड विकेट खेळलाय आणि चेंडू देखील जाईल सरळ सुसाट वेगात सीमारेषेला आग लावणारा. खणखणीत चौकार. 4 रन.
फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकात. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच थँक्यू डीजे. धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा आतापर्यंत लागल्या जातात. 16चा इतिहास फार मोठा आहे. 16व्या वर्षी मात्र सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल जे निश्चित रूपाने टाकलेलं देखील आपण पाहिलंय. वयाच्या 16व्या वर्षी अनेक विक्रम मात्र सचिन रमेश तेंडुलकर यांनी देखील रचले होते आणि तदनंतर 16व्या वर्षी पहिलं पाऊल आणि तदनंतर क्रिकेटचा देवता म्हणून निश्चित रूपाने संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर ज्यांनी राज्य केलं सचिन रमेश तेंडुलकर, निश्चित रूपाने हे नाव पूर्णपणे आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. तदनंतर जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी मात्र स्वराज्याची स्थापना केली आणि ती स्थापना देखील वयाच्या 16व्या वर्षी झालेली आपण पाहिलेली आहे. वयाच्या 16व्या वर्षी मात्र हिंदवी स्वराज्याची शपथ आई तुळजाभवानीच्या मंदिरात मात्र निश्चित रूपाने स्वतःचं रक्त सांडून वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि तदनंतर विडा उचलला. अफजल खान, कुतुबशाह अनेक मात्र खानांनी मात्र राज्य ह्या महाराष्ट्रावरती पूर्णपणे केलं होतं, परंतु तदनंतर स्वराज्याचा हिरा मात्र जन्माला आला आणि तदनंतर पूर्णपणे स्वराज्य सुराज्य झालं. सुराज्य म्हणजे सुखात सारी प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी देखील 16व्या वर्षी मात्र पहिलं पाऊल आपल्या स्वराज्याच्या स्थापनेसाठी निश्चित रूपाने उचललं होतं. धावफलकावरती नजर टाकूया. 17 धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. षटकं देखील संपली जात आहेत. दोन षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रदीप पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पहा, काय गोलंदाजी. लोअर फुलटॉस होता, बॅटवरती येऊ शकत नाही. स्वीप करायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क म्हणावा असा झाला नाही. कै पे निगाय कै पे निशाणा असा चेंडू मात्र जाताना पाहायला मिळाला. एक धाव आली आहे. धावफलक एका धावेने वाढेल आणि धावफलकावरती 18 धावा पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. 18 रन. हा चेंडू पुन्हा एकदा सन्मानाने खेळून काढलाय समोरच्या दिशेने. त्या ठिकाणी चित्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावरती निश्चित रूपाने पाहतोय. या अगोदर 18 धावा होत्या. 18 बद्दल देखील इतिहास तुम्हाला सांगेल. वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि वयाच्या 18व्या वर्षी मात्र पहिले आंतरराष्ट्रीय शतक सचिन तेंडुलकर यांनी पूर्ण केलेलं देखील आपण पाहिलंय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार पूर्णपणे ब्लॉक होल मारा करण्याचा प्रयत्न मात्र प्रदीपकडून केला गेला होता. तोपर्यंत फॉल्टू लाईनमध्ये स्वतः चेंडूवरती गेलाय. चेंडू अडवलाय. एक धाव आली जाईल. एका धावेने धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती 20 धावा संघाच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आता आक्रमण चढवावं लागेल, हाणामारी करावी लागेल, कारण जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ मातब्बल आहेत. 6 षटकांमध्ये 60 ते 70 धावा होणं देखील या मैदानावरती गरजेचं असेल. हा चेंडू पाहा समोरच्या दिशेने अनिकेत फडतरे आपण पाहतो चेंडूवरती आलाय. तोपर्यंत एक सिंगल निश्चित रूपाने घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? फेक थोडीशी अस्ताव्यस्त आणि 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढेल आणि धावफलकावरती 22 धावा आहेत. अजून एक गोष्ट सांगायची राहिली. वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आपल्या समोर ठेवली आणि वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी आळंदी या ठिकाणी समाधी देखील घेतलेली आपण पाहिलेली आहे. असा मात्र 16चा इतिहास आणि तदनंतर 22व्या वर्षी मात्र समाधी देखील घेतली. हा देखील इतिहासच आहे, कारण संतांची भूमी म्हणून निश्चित रूपाने आपल्या पुणे जिल्ह्याकडे पाहिलं जातं. संतांचा तालुका जर पाहायला गेलं तर शेजारचं गाव सासवड गाव, त्या सासवड गावामध्ये सोपान काकांची समाधी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि वसा वारसा लाभलेला हा तालुका देखील पूर्णपणे पाहायला मिळतो. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा 11 बॅट खेळत होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र फॉल्टू लाईनमध्ये गोलंदाज चेंडूवरती आलाय, परंतु पहा एक धाव चित्त्याच्या जाळीने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक देखील वाढेल. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पुरंदर तालुक्याचा काय इतिहास सांगावा. या तालुक्याला मात्र इतिहास आणि इतिहास पूर्णपणे लाभलेला पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा जो बसलेला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी.
टाकूया 23 धावा आतापर्यंत लागलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत. 3 विकेट देखील पूर्णपणे जे पडले जात आहेत आणि षटकं देखील 3 संपली जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर निश्चित रूपाने 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 3 विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये असं 3चं समीकरण पूर्णपणे जे पाहायला मिळेल. आणि प्रथमतः फलंदाजी करतोय नीरा टायगर संघ. हा चेंडू पहा मोठा प्रहार झालाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु चेंडू देखील जाईल. खिलाडी के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमारेषा फरार. षटकार चिरांग. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच माननीय अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच षटकाराच्या मध्ये वाढलं जातं. 29 धावा या धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. कपिल आपण पाहतो आता स्ट्राईकच्या दिशेने आहे. हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयास आणि चेंडू देखील जाईल सरळ सीमारेषेला आग लावणारा तोडत फोडत खणखणीत चौकार. फटकाचा ध्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच नवले आपण पाहतोय आता आक्रमित होतोय, आक्रमण चढवतोय. गोलंदाजाचा दूर काढण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये विकी नवले देखील करताना पाहायला मिळेल. या अगोदरच्या चेंडूवरती धावफलकावरती नजर टाकूया. 33 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा उजवेष्टीच्या खूप दूरवरती राहतोय, ऑफस्टिकच्या खूप दूरवरती राहील. पंचांचा इशारा देखील वाईट बॉलचा आला जातो. धावफलक 1 धावेने वाढेल आणि 34 धावा धावफलकावरती 1 अवांतर धावेने वाढ झाल्यानंतर ज्या पाहायला मिळत आहेत. आता मात्र त्या धावांचा पाऊस कमी करावा लागेल. अवांतर धावा रोखाव्या लागतील कारण एका धावेचं महत्त्व हे शेवटच्या क्षणी निश्चित रूपाने दोन्ही संघांना निश्चित रूपाने जे पाहावं लागेल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळ आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत एक सिंगल घेतली आहे. एका धावेचं महत्त्व कोणाला विचारायचं तर एका धावेचं महत्त्व कडे पाटार किंग्सला विचारा. कारण एका धावेने सामना पराभूत व्हावा लागलाय. एका धावेने सामना सुपर ओव्हर देखील होताना पाहायला मिळालाय. आणि एका धावेचं महत्त्व आणि एका मतदानाचं महत्त्व एका राजकारणी व्यक्तीला विचारा. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल तोपर्यंत सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. तोपर्यंत एका धावेने समाधान. परंतु पहा आंधळा मागतो एक आणि देव मात्र धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडताना पाहायला मिळतोय. आत्ताच्या धावा आल्या जातील त्या 3 धावा ज्या आत्ताच्या सुरक्षितरित्या पडून पूर्ण केल्या जात आहेत. मी आधीच सांगितलं होतं आंधळा मागतो एक आणि देव देतो 3. अशा 3 धावा आत्ताच्या आल्यात कारण फेक थोडीशी अस्तव्यस्त पाहायला मिळेल. धावफलक 3 ने वाढेल आणि धावफलकावरती 38 धावा 38 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 38 धावा आहेत. आता मात्र कमबॅक करावं लागेल. दबाव आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय परंतु आता कामगिरी दर्जेदार करावं लागेल दोन्ही संघांना. आणि वेळ वाचवणं देखील तितकंच गरजेचं असेल. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. किशोर गोलंदाजी करतोय तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय विकी नवले ज्याने मात्र ह्या मैदानावरती आज धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय आणि चेंडू देखील जातोय. ए रास्ते 4 के चौकार 4 रन. फटकाचा ध्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच धावफलक पुन्हा एकदा चौकाराच्या मदतीने वाढतोय. धावफलकावरती 42 धावा आतापर्यंत लागलेल्या आपण पाहतोय. 42 लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र आक्रमक होतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विकी नवले. काय आक्रमण चढवलं जाते, काय फटकेबाजी होतीये, काय फटक्यांचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये साजरा होतोय आणि मोठे मोठे फटके आता यायला सुरुवात मात्र होताना पाहायला मिळेल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढला. त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील केला होता परंतु अनिकेत फडतरे मात्र कव्हर करेल तोपर्यंत पहा घेतली जाते. सिंगल प्लस 1 अशा 2 धावा आत्ताच्या आल्या जातील. 1+1 2 धावा आल्या. धावफलकावरती 44 धावा 44 रन 44 धावसंख्येवरती प्रथमतः फलंदाजी करत असताना संघ जाताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय पुरंदर तालुक्यातील मात्र एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहायला जातं अविनाश कटके आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार
देखील आज स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतोय. सर्व तमाम मित्रपरिवाराचा देखील आणि अविनाश कटके साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. आपण निश्चित रूपाने अनुभवतोय सरपंच चषक, सरपंच आम्ही झेंडे फाउंडेशन दिवे आयोजित ही क्रिकेटची पंढरी आपण पाहतो. या मैदानावरती जी साजरी होतीये दिवे गाव आपण पाहतोय. निश्चित रूपाने जे पाहायला मिळतं आणि या गावाचा जर इतिहास पाहायला गेलं तर कातोबाचं देवस्थान असणारं हे गाव, ग्रामदैवत म्हणून कातोबा देव पूर्णपणे ह्या गावामध्ये पूर्णपणे जो पाहायला मिळतोय. आणि तदनंतर जर त्या देवावरती विश्वास ठेवत अनेक सामाजिक कार्य मात्र आपण पाहिलं सरपंच साहेबांच्या माध्यमातून झाले. तर तरुणांना संधी मिळावी या उद्देशाने मात्र ही क्रिकेटची पंढरी देखील या ठिकाणी संपन्न होती. आता वेळ वाचवा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. वारंवार सूचना तुम्हाला केल्या जात आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं तितकंच गरजेचं असेल. ड्रिंक बिक होतोय तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. RJ Ravi. Hoy Radha ड्रिंक ब्रेक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये झालाय. षटकं देखील संपली जात आहे. चार षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद असताना जे झालेला पाहायला मिळतात. सर्वात प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय निश्चित रूपाने नीरा टायगर हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. आणि आता मात्र फटक्यांना सुरुवात देखील एका बाजूने विकी नवले करतोय तर दुसऱ्या बाजूने आता कपिलला देखील मैदानाच्या आतमध्ये हारामारी करावी लागेल. वैयक्तिक 8 चेंडू विकी खेळलाय. 8 चेंडूमध्ये 21 धावा विकीने देखील बनवलेल्या आपण पाहिल्यात. तर षटक क्रमांक आता 5वं मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत फडतरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. भोगावचा असणार फटकाचा ध्वजार हा मारला संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये निश्चित रूपाने गाजवलं. शिवराय त्याने देखील गाजवून काढल्यात. आज काय करामत करणार, पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पहा, दर्जा दाखवणारा चेंडू पूर्णपणे पाहायला मिळतो. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे पंचांनी वाईड बॉलला नकार निश्चित रूपाने दिलाय. अपील मात्र फेटाळले. हा चेंडू डावटे त्यांना पाहायला मिळेल. अनिकेत फडतरे काय अनुभव मात्र पणास लावतोय. अनेक स्पर्धेंचा अनुभव त्याच्या खांद्यावरती देखील आहे. दुसऱ्या बाजूने विकी नवले आपण पाहतो धालेवाडीचा नीरा टायगरचा नीराचा असणारा पूर्णपणे खेळाडू निश्चित रूपाने पाहायला मिळतोय. कपिल जर पाहायला गेलं तर धालेवाडीचा असणारा खेळाडू पूर्णपणे पाहायला मिळतोय. हा चेंडू 5 जमिनीला समांतर फटका घेऊन काढलाय. तोपर्यंत एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, नकार गळवलाय. एका धावेने धावफलक देखील वाढलं जाईल. एक तंत्रशुद्ध खेळ आपण पाहतोय. आता मात्र विकीच्या बॅटला बॉल लागायला लागत आणि त्यानंतर विकीकडे जास्तीत जास्त ट्राईक निश्चित रूपाने रोटेट करणं देखील तितकंच गरजेचं असेल आणि ते प्रयत्न देखील मैदानावरती केले जात आहे. विकी आपण पाहतोय विकी नवले स्ट्राईकच्या दिशेने आहे. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पहा, काय गोलंदाजी, काय वेदक मारा केला जातोय. फॉलथ्रू लाईनमध्ये चेंडू अडवायचा होता, परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये बाल बचवलाय फलंदाज कपिल. परंतु तदनंतर एक सिंगल देखील आली जाईल. वाढेल धावफलकावरती 46 धावा पूर्णपणे लागलेल्या आपण पाहतोय. मी निश्चित रूपाने विकी बद्दल सांगत होतो. लेदर क्रिकेट देखील विकीने फार मोठा अनुभवलंय आणि इंग्लंड मध्ये देखील काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी निश्चित रूपाने संधी देखील निश्चित रूपाने मिळाली गेली होती. हा चेंडू पहा, काय गोलंदाजी मात्र केली जाते. ब्लॉक होल मारा वारंवार केले जात आहेत लेग बाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा आली जाईल. 1 मोर सिंगल. धावफलक एका धावेने वाढेल. धावफलकावरती जर पाहायला गेलं 47 धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतो. षटक क्रमांक 5 जे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण प्रगतीपथावरती सुरू असेल. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा, रिव्हरचा प्रयास मात्र झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय, तोपर्यंत चेंडू देखील जाईल अतिशय वेगात. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार.
फटकस सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. शिवरायांची तळपती आणि आपण पाहतोय स्कोर ज्यांच्याकडे निश्चित रूपाने लॉंग जम्प मध्ये फटकस विनोदजी झाडे सर पूर्णपणे मॅन्युअल स्कोररची भूमिका या ठिकाणी पार पडतायत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्ताने करेल. आणि त्यांनी कळवतायत 51 धावा त्या धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. 51 अनिकेत फडतरे पुन्हा एकदा सज्ज आहे. या षटकातील आपण पाहतोय एक चेंडू अजून शिल्लक असावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अनिकेत फडतरे. तर स्ट्राईक रेटवरती आपण पाहतोय विक्की नवले पूर्णपणे सज्ज होतोय. हा चेंडू पहा बरीचशी उंची घेतली. चेंडू मात्र हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्वतः अनिकेत फडतरे झेल टिपतोय आणि धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज विकी नवले देखील बाद. खेळ संपुष्टात. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सापडली जाईल. षटक देखील संपलं जातंय. 5 षटकांचा खेळ संपतोय धावफलकावरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी असलेला पाहायला मिळतोय. 4 फलंदाज पूर्णपणे बाद होत आहेत. एका बाजूने श्रीधर बाद झालाय, दुसऱ्या बाजूने जुबेर देखील बाद झालाय. त्यानंतर अमोलला देखील माघारी परतावं लागलंय. तर त्यानंतर विकी नवले देखील बाद होताना पाहायला मिळालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंद्रशेखर पूर्णपणे येताना पाहायला मिळेल. चंद्रशेखर महाडिक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या खांद्यावरती देखील पाहायला मिळतो. आणि आता मात्र अनुभवाचा पुरेपूर वापर मैदानावरती करावा लागेल. 51 धावसंख्येमध्ये धावफलक पूर्णपणे पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर निश्चित रूपाने पूर्णपणे पाहायला मिळतात. दत्ता गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. दत्ता गोलंदाजी करतायत. दत्ता सर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर निश्चित रूपाने आहे. फार मोठा अनुभव क्रिकेटचा देखील त्यांना आहे. कारण जर पाहायला गेलं तर त्यांचं जितकं वय असेल त्या वयाचे खेळाडू या मैदानावरती या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या वयाच्या दुप्पट निम्मे असणारे खेळाडू पूर्णपणे जे पाहायला मिळत आहेत. मला वाटतं 45-45 वय असणारे निश्चित रूपाने हा खेळाडू. परंतु गोलंदाजी धार पहा काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दत्ता सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव होताना पाहायला मिळेल. धावफलक 51 धावसंख्येवरती स्थिर आहे. क्रिकेट म्हणलं की अनुभव असतो, क्रिकेट म्हणलं की संघर्ष असतो, क्रिकेट म्हणलं की कसोटी असते, क्रिकेट म्हणलं की योग्य निर्णय घेणं देखील गरजेचं असतं, क्रिकेट म्हणलं की शांतता आणि संयम देखील तितकाच महत्वाचा असतो. हा चेंडू पहा जर झेल झाला असता तर धोका पत्करावा लागला असता. हा चेंडू फॉल्टो लाईन मध्ये पूर्णपणे चेंडू अडवला जाईल. हा देखील चेंडू दाट होताना पाहायला मिळेल. धावफलक स्थिर 51 धावसंख्येवरती. काय गोलंदाजीला धार मानावं लागेल. दत्ता सर आपण पाहतोय गोलंदाजी करतायत. अजून 30 गोलंदाजी त्याच दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे करताना पाहायला मिळेल. आणि त्यांच्याबद्दल एक वाक्य मी नक्कीच सांगेल. हा चेंडू देखील डॉट होतोय. धाव घेण्यासाठी प्रयत्न झालाय आणि धावबाद फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय. चंद्रशेखर देखील संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. थँक्यू डीजे. सांगत होतो दत्ता सर संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची. आतमध्ये दाखवून देतोय. हा चेंडू पहा कपिलच्या बॅट मधून मोठा प्रार्थ झाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या आसपास पूर्णपणे पाहायला मिळेल. तोपर्यंत सिंगल घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 1+1 2 धावा आता झाल्या जातील. धावफलक 2 ने वाढेल आणि धावफलकावरती 53 धावा आहेत. 53 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 4 बाद 53 धावा. प्रथमतः फलंदाजी करतोय नीरा टायगर संघ. तर दुसऱ्या बाजूने राजेवाडी रॉयल्स हा संघ आपण पाहतोय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. किती धावांसंख्येवरती रोखलं जाणार आणि किती धावा बनवल्या जाणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. हा चेंडू पहा
मृत स्वरूपाचा चेंडू पंचांनी डेड बॉल पूर्णपणे घोषित केला आहे. कोणत्या प्रकारची हालचाल ज्या चेंडूवरती होत नाही तो चेंडू म्हणजे डेड बॉल पूर्णपणे पंचांकडून इशारा आला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या फालतू लाईनमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. त्या ठिकाणी आपण पाहतोय 2-3 पावलांचा रन मात्र निश्चितरूपाने दत्त सर घेताना पाहायला मिळतील. आणि तदनंतर गोलंदाजी दार पहा, काय दर्जेदार दिमागदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साजरी होते. हा चेंडू पहा, पुन्हा एकदा आकृती बॅट खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र पहा, आमिर चेंडूवरती आलाय, तो परत सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार त्या ठिकाणी कळवलाय. एका धावेने समाधान, धावफलक 1ने वाढेल आणि धावफलकावरती 54 धावा आहेत. आता अंतिम षटकातील अंतिम काही चेंडू बाकी असलेले पाहायला मिळतील आणि या अंतिम चेंडूंवरती मोठाले फटके येणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सर दत्ता आपण पाहतोय सज्ज होत आहेत. तर स्ट्राईकवरती छान पूर्णपणे पाहायला मिळतोय. हा चेंडू पहा, अतिशय दर्जेदार पूर्णपणे जो पाहायला मिळेल. यष्टी रक्षक विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट 54 धावा 55 बनवायच्या. आपली पावरे कायम कडक है आपली क्वालेरी. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. जाऊ दे मराठीने dance. 54 झाल्यात, 55 बनवायच्यात. आता मी विनंती करेल निरा टायगर संघ त्वरित मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण साजवा. तर राजेवाडी रॉयल संघाचे 2 सलामीवीर देखील मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं असेल. यानंतरचा होणारा सामना राजेवाडी रॉयल्स त्यांच्या विरोधामध्ये कडेपाटार किंग आजची लढत मात्र यानंतरची 5व्या क्रमांकाची लढत देखील आपल्याला ह्या मैदानावरती पाहायला मिळेल. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. राजेवाडी रॉयल्स आणि कडेपाटार किंग तुफानी बल्ला जोरदार हल्ला, कोण जिंकणार आहे ते सरपंच चषकचा. संपर्क करतील याची नोंद घ्या. राजेवाडी रॉयल्स आणि कडेपठार किंग्स बोथ कॅप्टन. चला आपण टॉस करतोय. जोरदार हल्ला, कोण जिंकणार आहे ते सरपंच चषकचा. मजबूत किल्ला, शब्दाला जगणारी, लोकांसाठी जगणारी, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे ग्रामपंचायत दिवेचे कार्यक्षम कार्यकुशल विद्यमान सरपंच मान्य श्री अमित शेट झेंडे यांच्या अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषक 2021. आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटच्या या खेळात जाण आणणाऱ्या क्रीडा शौकीनांचे मनापासून हार्दिक स्वागत. दमदार चला आता वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवा. तर यानंतरच्या होणारा सामना दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी राजेवाडी रॉयल्स आणि कडेपठार किंग्स बोथ कॅप्टन संपर्क करतील. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. कॅप्टन आलेत का? प्रवीण सर कॅप्टन पाठवा तुमचा. योगीजी टिळेकर यांच्या शुभ हस्ते मात्र आपण टास मात्र या ठिकाणी करणार आहोत. तरी मी टिळेकर साहेबांना देखील विनंती करेल.
आपण टॉस करतोय राजेवाडी रॉयल्स आणि कडेपठार किंग्स या दोन संघांमध्ये टॉस होतोय. मी साहेबांना टिळेकर साहेबांना विनंती करेल टॉस आपण अगदी करतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस झालाय आणि टॉस का बॉस राजेवाडी रॉयल्स संघाने टॉस विन केलाय. सर निर्णय काय असणार आहे? कडेपठार किंग्स या संघाने टॉस विन केलाय तर निर्णय काय असेल सर? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विरोधी संघाला आमंत्रित केले. दोघांनी संघांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. झाल्या 54 बनवायच्यात 55. पहिल्या षटकाला मात्र सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय श्रीधर तर स्ट्रायकरवरती आमिर पूर्णपणे पाहायला मिळत होता आणि विजय ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. श्री गणेश झाला 1 धाव देखील धावफलकावरती लागलेली आपण पाहतोय. आता मात्र धावफलकाला सुरुवात देखील निश्चित रूपाने होतीये. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेऊन काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पहा एक सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. एका धावेने समाधान. धावफलक 1ने वाढेल आणि धावफलकावरती 2 धावा पूर्णपणे लागलेल्या आपण पाहतोय. 55 धावांचं टार्गेट निश्चित रूपाने खोदून काढायचे. 55 धावा बनवायच्यात. श्रीधर यादव आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. निश्चित रूपाने आपल्या पुरंदर तालुक्यातील हरणी गाव आणि या हरणी गावातील असणारा हा खेळाडू पूर्णपणे आपण पाहतोय. श्रीधर यादव मॅन फ्रॉम हरणी पुरंदर तालुका पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट घेऊन काढला. त्या ठिकाणी पहा गलीच्या दिशेने चेंडू ढकलून दिला क्षेत्ररक्षक आणि चेंडूची मात्र शर्यत मैदानाच्या आतमध्ये लागली जाते आणि सीमारेषेच्या अगदी जवळपास क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी सुरेख होईल. तोपर्यंत 1+1 2 धावा 3 धावा आता आल्या जातील. 3 धावसंख्येने धावफलक देखील वाढेल आणि 5 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. साजेशी पार्टनरशिप देखील मैदानाच्या आतमध्ये आमिर आणि दुसऱ्या बाजूने विजयला करणं गरजेचं असेल आणि ती पार्टनरशिप होणार का हे देखील पाहणं गरजेचं. दोन्ही संघ मातब्बल आहेत. दोन्ही संघ बलशाली आहेत. दोन्ही संघ पॉवरफुल आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा एक वेगवान सिंगल पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक देखील वाढेल आणि धावफलकावरती 6 धावा आपण पाहतोय पूर्णपणे लागलेल्या पाहायला मिळत आहेत. नीरा टायगरचा देखील एक सामना झालाय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय राजेवाडी रॉयल संघाचा देखील एक सामना झालाय. तर नीरा टायगर संघाने एक सामना पराभूत केलेला जो आपण पाहिलेला आहे तर दुसऱ्या बाजूने राजेवाडी रॉयल्स हा संघाने एक सामना विन झालेला देखील पाहिलेला. परंतु ह्या सामन्यामध्ये कोण चमक दाखवणार, कोण रंग उधळणार आणि कोण सामन्यावरती बाजी मारणार हे देखील पाहणं गरजेचं. क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जातंय आणि संघामध्ये बदलाव करणं देखील तितकंच गरजेचं असतं. ते बदलाव होत आहेत आणि आता पाहूया काय करामत करणार गोलंदाज श्रीधर यादव. गोलंदाजी मार्कवत स्ट्रायकरवरती आमिर शिकलकर ज्यांनी मात्र या आधीचा सामना पूर्णपणे गाजवून काढला होता. परंतु ह्या सामन्यामध्ये काय करामत करणार? हा चेंडू बरीचशी उंची घेतली आहे आणि बडी बसली जाल में. आमिर शिकलकर बाद फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. स्वस्तात परतोय आमिर शिकलकर मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का मात्र संघाला बसलेला पाहायला शिकलकर बाद होतोय. आता मात्र स्वतः मैदानाच्या प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. प्रतीक पांगरकर आपण पाहतोय चॉईस प्लेअर म्हणून निश्चित रूपाने या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि एक कॅप्टनची भूमिका देखील त्याच्या खांद्यावरती असेल. परंतु आता त्या दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. जी नाव समुद्राच्या मधोमध जाऊन बोसली तिला मात्र आता कुठेतरी कडेला घेऊन जावं लागेल. परंतु आता जाण्यासाठी प्रयत्न पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. धावफलकावरती 6 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज श्रीधर यादव. काय गोलंदाजी करतोय, काय दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बजावली जाते आणि एक अप्रतिम खेळ जो मैदानाच्या आतमध्ये श्रीधर. मी का या ठिकाणी करामत करतोय आणि का मला निश्चित रूपाने हरणी गावावरून या मध्ये ऑक्शनमध्ये मला माझी निवड झाली आणि तदनंतर मी या संघामध्ये का खेळतोय याचं देखील प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दिलं जाते. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हलकेच्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी धाव घेण्यासाठी प्रयत्न देखील होणार होता परंतु नकार मात्र जो प्रतीककडून कळवला गेलाय. षटक संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं पहिलं षटक संपतंय आणि धावफलकावरती 6 धावा पूर्णपणे लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 6 रन
6 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोचले. सुपर डुप्पर हिट स्पर्धा पूर्णपणे नावारूपास येताना पाहायला मिळते. तमाम बरेचसे क्रिकेट रसिक मात्र खास या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. तमाम क्रिकेट रसिकांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. आमचं पुरंदर टेनिस क्रिकेट संपूर्ण टीम या ठिकाणी तैनात असलेली पाहायला मिळते. आमचे जयवंत कोलते सर असतील पूर्णपणे या ठिकाणी निश्चित रूपाने पाहायला मिळतात. आमचे मुख्य ऑपरेटर म्हणून निश्चित रूपाने प्रथमेश सर आहेत. दुसऱ्या बाजूने जर ऑनलाईन स्कोरिंगची भूमिका जर पाहायला गेली तर योगेश कोलते सर पूर्णपणे जे पाहायला मिळत आहेत. मुख्य कॅमेरा म्हणून जर पाहायला गेलं तर अरबाज सर पूर्णपणे आपल्या समवेत मात्र या ठिकाणी जोडलेले पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूने सचिन सर पूर्णपणे अशी एक दर्जेदार भूमिका असलेली ही लाईव्हची संपूर्ण टीम यांचं देखील मानवत इतकं धन्यवाद या स्पर्धेच्या निमित्तानं कमी असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज चंद्रशेखर षटक क्रमांक 2 घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय विजय. विजय रांजणे आपण पाहतो स्ट्राईकच्या दिशेने आहे. हा चेंडू पहा हलकीची मात्र बॅटची घेतली. एक टप्पा खात सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. पहिला चेंडू डॉट होताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल मात्र महागाईला आग लावणारा असेल, परंतु आता महागाईला आग लागणार का की दुसऱ्या बाजूने धावांचा पाऊस पडणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा चंद्रशेखर. तर स्ट्राईकवरती विजय रांजणे. हा चेंडू पहा गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस. काय गोलंदाजीचा नजराना मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जाते. बेड्या घातल्यात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या पायामध्ये आणि रोखलं गेलंय. ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे, परंतु आता हात खोलावे लागतील, बाव दाखवावे लागतील आणि फटकेबाजी देखील या मैदानावरती करावी लागेल. कारण जर पाहायला गेलं तर 55 धावा या मैदानावरती होणं निश्चित रूपाने थोडंसं अवघड असणार आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खोदून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आलाय, परंतु चेंडू सरळ जातोय सुसाट वेगात लॉग ऑन सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती 10 धावा आतापर्यंत लागलेला आपण पाहतोय. 10 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 10वी नापास झाली आणि तदनंतर काय करायचं क्रिकेटचं प्रचंड वेळ. 10वी नापास झाल्यानंतर 10 क्रमांकाची जर्सी मात्र आपल्या शरीरावरती परिधान केली आणि मैदानावरती उतरले आणि आखाड्यामध्ये मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटचा देव म्हणून निश्चित रूपाने पाहायला मिळाले. त्याचं नाव मात्र काय तर सचिन रमेश तेंडुलकर. 10 क्रमांकाची जर्सी म्हणून पाहायला मिळते. त्या 10 धावा धावफलकावरती. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेऊन काढला. त्या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न देखील करायचा होता, परंतु फॉल लाईनमध्ये गोलंदाज चंद्रशेखर चेंडू आडवेल. हा चेंडू डॉट होताना पाहायला मिळेल. काय गोलंदाजी केली जाते. 3 चेंडू डॉट केलेत तर एका चेंडूवरती चौकार आला. अवघ्या 4 धावा 4 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. काय गोलंदाजी चंद्रशेखर करतोय. धार मात्र आता आली जाते. हा चेंडू पहा काय ब्लॉक होल मारा पूर्णपणे करायचा होता, परंतु पहा गुडलेंथवरती चेंडू पडला. तदनंतर चेंडूने वेग घेतला, गती घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. चंद्रशेखर आपण पाहतोय दर्जेदार भूमिका आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजाला सूर सापडलाय का, लय सापडलाय का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चंद्रशेखर. तर स्ट्राईकवरती विजय रांजणे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोर दिशेने खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती कव्हरच्या दिशेने आला जाईल तोपर्यंत पहा एक सिंगल घेतली आहे. एका धावेने धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती 11 धावा. षटकं संपतायत 2 षटकांचा खेळ संपलाय. एक बाद 11 धावा. आता शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी 44 धावींची गरज. 24 चेंडू 44 धावा. 44 धावा 24 चेंडू. कोण करामत करणार. राजेवाडी रॉयल्स की नीरा टायगर की राजेवाडी रॉयल्स. कारण आता करामत दाखवावी लागेल. एका बाजूने फलंदाजांना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंग उधळावे लागतील. दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर गोलंदाजांना देखील भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, परंतु आज कोण यशस्वी ठरणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. शेवटचे चेंडू 24 आणि विजयासाठी 44 धावा आहेत. सरपंच चषक आपण पाहतो या ठिकाणी
पार पडलं जातं PPLचा थरार ह्या मैदानावरती रंगला जातोय. अमित झेंडे फाउंडेशन दिवे आयोजित मात्र क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा कुंभमेळा ह्या मैदानावरती पूर्णपणे पाहायला मिळतोय. काल जर पाहायला गेलं तर महत्त्वपूर्ण दिवस या मैदानावरती साजरा झालाय, उद्घाटनीय दिवस. अनेक मान्यवर मंडळी पूर्णपणे या मैदानावरती उपस्थित झाले होते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र उद्घाटन समारंभ संपन्न झाला. त्यानंतर कालचा दिवस देखील अतिशय थाटामाटात पार पडला आणि तदनंतर आज देखील दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. हा चेंडू पहा बराचसा उंची घेतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज आलाय आणि झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जाईल. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा लागलेला आपण पाहतोय. फलंदाज बाद, विजय देखील बाद आहे. संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. पाहायला गेलं तर दोन महत्त्वपूर्ण फलंदाज बाद होत आहेत. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 23 आणि विजयासाठी 44 धावा अजूनही बनवायच्यात. आता मात्र अनिकेतला लढावं लागेल. दुसऱ्या बाजूने स्वतः संघनायकाला अर्थात प्रतीकला देखील मैदानाच्या आतमध्ये लढावे लागेल आणि लढत द्यावी लागेल. यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल. हा चेंडू पंच डॉट बॉल पूर्णपणे घोषित करतायत. आता मात्र कुसुमाग्रज आठवावं लागेल, कुसुमाग्रजांची कविता आठवावी लागेल. संघ जरी अडचणीत सापडला असेल तरी निश्चित रूपाने हा चेंडू पहा दर्जा दाखवणारा चेंडू पूर्णपणे पाहायला मिळतो. एक डॉट बॉल पूर्णपणे संघाच्या खात्याला महागाई वाढवणारे असतील. आता महागाई वाढणार की दुसऱ्या बाजूने धावांचा पाऊस पडणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कुसुमाग्रजांचं निश्चित रूपाने सांगितलंय संघ अडचणीत असेल, अडचणीच्या वेळी मात्र लढावं लागेल. मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा, मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा आणि पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त लढवाना आता लढावं लागेल. हा चेंडू समोरच्या दिशेने बिग ब्लास्ट केलाय. त्या ठिकाणी सीमा रेषेला पूर्णपणे आपली पावली लागली जात आहेत आणि षटका झेल झालाय, झेल झालाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सापडली जाईल. संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. दर्जेदार झेल मात्र त्या ठिकाणी जो टिकलाय सीमारेषेच्या अगदी जवळपास होता. झेल झालाय की नाही, झेल झालाय की नाही असं मात्र वाटत होतं, परंतु अगदी लगत पूर्णपणे जो झेल टिपला जाईल. त्यानंतर धक्का क्रमांक 3 देखील मैदानाच्या आतमध्ये लागला जातोय. 11 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 20 आणि 20 चेंडूंमध्ये 44 धाव्यांची गरज. हा चेंडू पहा समोरच्या दिशेने पूर्णपणे खेळून काढलाय. कपिल मात्र आपण पाठवू चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पहा एक सिंगल घेतली. अब नाही चलेगा एक्का दुक्का लगाना पडेगा चौकावर छक्का. आता मात्र बरसावं लागेल. बरसणार का हे देखील पाहणं गरजेचं. आक्रमक रूप धारण करावं लागेल. अनिकेत फडतरे आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील फार मोठं नाव जे पाहायला मिळतंय, परंतु आता भूमिका मात्र बाजवावी लागेल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पाच सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, प्रयत्न केलाय आणि 2 धावा ज्या सुरक्षितरित्या पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती 14 धावा आतापर्यंत आपण लागलेला पाहायला मिळतो. षटकं संपतायत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 14 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मयूर सनस आणि अनिकेत ही जोडी मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता किल्ला लढवणार का, शेवटचे चेंडू 18 विजयासाठी 41 धाव्यांची गरज. हे षटक आपण पाहिलं विकीचा अतिशय दर्जेदार अवघ्या 3 धावा या षटकामध्ये देखील विकी खर्च करताना पाहायला मिळाला. 2 विकेट देखील त्याने या षटकामध्ये टिपलेले जे पाहायला मिळाले. दर्जेदार गोलंदाजी पूर्णपणे जो करताना पाहायला मिळतोय विकी नवले. निरागावचा हा खेळाडू पूर्णपणे आपण पाहतो. लेदर क्रिकेट देखील त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये पूर्णपणे अनुभवलंय.
अनेक स्पर्धा देखील त्याने टेनिसमध्ये देखील गाजवून काढल्यात. आज हे मैदान देखील गाजवणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. षटक देखील अतिशय सुंदर पडलंय. फलंदाजी करत असताना फलंदाजी देखील आपण पाहिली अतिशय दर्जेदार मात्र जी होताना पाहायला मिळाली. परंतु आता लढावं लागेल, लढा द्यावा लागेल, कारण शेवटचे चेंडू 18 शिल्लक आहेत आणि विजयासाठी 41 धावींची गरज. गोलंदाजी मार्फत चंद्रशेखर पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 संघासाठी इथं वैयक्तिक षटक मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत पहा एक सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न झालाय आणि यश देखील त्या ठिकाणी 2 धाव संख्येमध्ये निश्चित रूपाने आलं जाईल. 2 धावांनी धावफलक देखील वाढेल आणि धावफलकावरती 16 धावा आपण पाहतोय. 16 रन, 16 धावा धावफलकावरती लागलेले पाहायला मिळतात. याची देही, याची डोळा आणि धावफलकावरती धावा देखील पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद. तर शेवटचे आता चेंडू शिल्लक 17 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या. हा चेंडू पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दांडी गुल, बत्ती गुल, फर्निचर उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. शेवटचे 16 चेंडू विजयासाठी 39 धावींची गरज आहे. 16 चेंडू 39 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. आता थोडंसं अडचणी सापडलाय संघ, परंतु अडचणीतून दिशा द्यावी लागेल फलंदाजांना आणि एक वेगळं रूप एका बाजूने अनिकेत फडतरेला दाखवावं लागेल, तर दुसऱ्या बाजूने संदीपला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करावे लागेल. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अनिकेत आणि संदीप, परंतु गोलंदाज मात्र या मैदानावरती अतिशय दर्जेदार कामगिरी गोलंदाजांची. जणू काय गोलंदाजांना या मैदानाचा सूर सापडलाय आणि अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चंद्रशेखर, तर स्ट्रायकरवरती संदीप. हा चेंडू पहा पुन्हा एकदा त्या ठिकाणी खोलवर टप्प्यात होता, खोदून काढला. त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल. लॉग ऑफ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडंसं बंबल होत आहेत. तोपर्यंत एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. एका धावेन धावफलक वाढेल. धावफलकावरती 17 धावा आहेत. आता शेवटचे 15 चेंडू आणि 38 धावींची गरज. 15 चेंडू 38 धावा, 38 धावा 15 चेंडू. कोण मात्र सामन्यावरती बाजी मारणार? फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज? क्षणोक्षणी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जेल झालाय आणि अनिकेत फडतरे देखील मैदानाच्या आतमध्ये बाद. अजून एक सफलता मात्र संघाला भेटली जाते. 5 बाद 17 धावा धावफलकावरती आहेत. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. गोलंदाजी करतोय. अतिशय दर्जेदार भूमिका चंद्रशेखरची देखील पाहायला मिळते. 2 विकेट त्याने या षटकामध्ये पूर्णपणे घेतलेत आणि 3 धावा पूर्णपणे आतापर्यंत खर्च करताना पाहायला मिळाला आहे. टोटल 1.4 षटकं त्याने टाकले, 2 विकेट घेतलेत आणि 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतोय चंद्रशेखर. हा चेंडू पहा पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात होता, खोदून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती कपिल पूर्णपणे आला जाईल. चेंडू मात्र अडवला जातोय, परंतु पहा त्या ठिकाणी थोडेसे वंबल होतील. 2 धावा आताच्या आल्यात. 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढेल आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 19 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 19 धावसंख्येमध्ये धावफलक जे जाऊन पोचलंय 55 धावांचा जो पाठलाग करायचा आहे आणि आता पाठलागाच्या दिशेने जर प्रवास करायचा असेल तर धावांचा पाऊस या मैदानावरती पडणं देखील तितकंच गरजेचं असेल. शेवटचे 13 चेंडू 36 धावा. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट पूर्णपणे फटका पाहायला मिळेल. तोपर्यंत पहा क्षेत्ररक्षक कपिल चेंडूवरती आला जातोय. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. एका धावेन धावफलक वाढेल आणि धावफलकावरती 20 धावा संघाच्या पूर्ण होताना पाहायला मिळतील. शेवटचे आता 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या.
35 धावा. 12 चेंडू 35 धावा, 35 धावा 12 चेंडू. काहीचं सोपं काहीचं अवघड समीकरण पाहायला मिळतंय, परंतु आता कोणावरती विश्वास टाकला जाणार. 4 षटकांचा खेळ तर संपलाय, परंतु आता उर्वरित 2 षटकांमध्ये उर्वरित 35 धावा बनवल्या जाणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. दोन्ही संघ मातब्बल आहेत, दोन्ही संघ बलशाली आहेत, दोन्ही संघ पॉवरफुल आहेत, परंतु कोण सक्सेसफुल ठरणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आता मात्र प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा पानास लावावी लागेल. प्रयत्न कोण करणार, प्रयत्न गोलंदाज करणार की प्रयत्न फलंदाज करणार, प्रयत्न मात्र करावेच लागतील, कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा जमिनीला समांतर फटका घेऊन काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. कपिल आपण पाहतोय चित्त्याच्या चपळाईने चेंडूवरती गेलाय, परंतु तोपर्यंत 2 धावा देखील आल्या जातील. धावफलक 2 ने वाढेल आणि धावफलकावरती 22 धावा आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 11 आणि विजयासाठी बनवायच्या 33 धावा. 11 चेंडू 33 धावा, 33 धावा 11 चेंडू. आता कशा प्रकारे मात्र रणनीती अवलंबली जाणार, कशा प्रकारची फटकेबाजी होणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे, परंतु आक्रमण करावंच लागेल. हा चेंडू पाच समोरच्या दिशेने शेटाव फटका पूर्णपणे पाहायला मिळतोय. अतिशय वेगवान स्ट्रोक आणि चेंडू देखील जाईल सुसाट वेगात सीमारेषेला आग लावणारा ब्रँडेड चौकार 4 रन. फटका ध्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेटे झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय आता फलंदाजांना मात्र शिवरायांचं चरित्र आठवावं लागेल, बोलून टाकेल ताट घाना. 8वे शिवरायांचे चरित्र. आता फक्त लढ आणि लढ म्हणा, आता लढावं लागेल. गोलंदाज सज्ज आहे. हलकी झेंडी मात्र बॅटची घेतली जाते, तोपर्यंत चेंडू देखील जाईल जरा दरम्यान सीमारेषेला आग लावणारा खणखणीत 4 रन चौकार. लागोपाठचा दुसरा येतोय. फटका ध्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेटे झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय बॅट म्हणून लागोपाठचे 2 धाव करायचे. 30 धाव संख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचले. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 तर आल्यात. आता शेवटचे चेंडू 9 आणि विजयासाठी बनवायच्या त्या 25 धावा. 9 चेंडू 25 धावा, 25 धावा 9 चेंडू. काहीचं सोपं काहीचं अवघड समीकरण. आता मात्र दबाव 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 आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये जो होताना पाहायला मिळतोय. सीझरवरती मात्र दबाव, दुसऱ्या बाजूने फलंदाज वरती देखील दबाव पाहायला मिळेल. थोडासा कानमंत्र देखील श्रीधर यादवला मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय आणि कानमंत्राचा कितपत उपयोग होणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. श्रीधर यादव आपण पाहतोय हार्नी गावचा हा खेळाडू पूर्णपणे या मैदानावरती खेळतोय, या पटलावरती कामगिरी बजावतोय, परंतु आता साजेशी कामगिरी आपल्या संघासाठी करावं लागेल. शेवटचे चेंडू 9 आणि वेळेसाठी 25 धावांची गरज. 9 चेंडू 25 धावा कशा प्रकारे कुठून काढले जातील. गोलंदाज पुन्हा एकदा श्रीधर. हा चेंडू पाच समोरचे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्टेट डाय फटका पूर्णपणे पाहायला मिळाला. तोपर्यंत सिंगल तर घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, नकार मात्र कळवलं जाईल. एका धावेने समाधान. धावफलक 1 ने वाढेल आणि धावफलकावरती 31 धावा आतापर्यंत लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 31 रन 31 धाव संख्येवरती धावफलक. आता शेवटचे 8 चेंडू 24 धावा आहेत. 8 चेंडू 24. सामना रंगतोय, सामना रंगणार यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल, कारण आपण PPLचा थरार या मैदानावरती सरपंच चषक पूर्णपणे अनुभवतोय. क्रिकेटचा थाट पहा, क्रिकेटचा हा चेंडू पुन्हा एकदा समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या खूप दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेने पूर्णपणे गोलंदाजी अतिशय दर्जेदार होताना पाहायला मिळाली होती, परंतु पूर्णपणे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न देखील फलंदाजाकडून झाला होता, परंतु तोपर्यंत एक सिंगल आली. धावफलक 1 धावेने वाढेल. धावफलकावरती 32 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुरंदर तालुका म्हणलं की छत्रपती संभाजी महाराजांचा फार मोठा इतिहास लाभलेला तालुका. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, ही जात मराठ्याची हे सांगून देणारे छत्रपती संभाजी महाराज कोणत्या तालुक्यात जन्माला आले, तर पुरंदर तालुक्यात पुरंदर किल्ल्यावरती मात्र त्यांचा जन्म झालेला देखील आपण पाहतोय. 14 मे रोजी मात्र निश्चित रूपाने स्वराज्याचा वारस पूर्णपणे ह्याच तालुक्यामध्ये जन्माला आलेला आपण पाहतोय. धावफलक पुन्हा एकदा 1 धावेने वाढेल. 33 धावा 5 गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती षटकं संपतायत. 5 बाद 33 धावा. आता शेवटचे चेंडू 6 आणि विजयासाठी बनवायच्या त्या 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावींची गरज. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत.
आता थोडासा चर्चा विनिमय देखील मैदानाच्या आतमध्ये होतोय. चर्चा रंगली जाते. चर्चेतून निष्कर्ष कोण निघणार, कोणाच्या हातामध्ये अंतिम षटक दिलं जाणार, कारण या अगोदरचा सामना आठवा. चेंडू पुन्हा एकदा गोलवर टाकत होता, गोदून काढला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पहा चेंडूवरती आलाय, वारेच्या वेगाने चेंडू मात्र फील्ड केलाय. तोपर्यंत पहा घेतली जाते 1+1. 2 धावा आताच्या आल्या जातील. एका धावेचं महत्व मी आधीच सांगितलं होतं. एक धाव फार महत्वाची असणार आहे. आता शेवटचे चेंडू 5 आणि विजयासाठी बनवायच्या त्या 20 धावा. 5 चेंडू 20 धाव्यांची गरज. एका धावेचं महत्व एका चांगल्या क्रिकेटरला विचारा, एका धावेचं महत्व काय, एका राजकारणाला विचारा एका मताचं महत्व काय, आणि कडेपठार संघाला देखील जाऊन विचारा की एका धावेचं महत्व काय. एका धावेचं महत्व या क्रिकेटमध्ये आहे. गोलंदाज सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा पूर्णपणे पाहायला मिळतो. ब्लॉक खोल मारा फॉल्टू लाईन मध्ये गोलंदाज स्वतः चेंडूवरती आलाय. तोपर्यंत सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, प्रयत्न तर केलाय, परंतु तोपर्यंत पहा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावचित होतोय. क्रिकेटमधली आत्महत्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. फलंदाज बाद, विकेट. कडेपठार संघ टॉस विन करत काय स्वीकारले, बॉलिंग स्वीकारली का. कडेपठार बॅटिंग करण्याचा निर्णय कडेपठार किंग संघाने घेतलाय. तर राजेवाडी रॉयल्स संघ यानंतर सामना झाल्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा घ्या आणि सजवून घ्या ही देखील विनंती असणार आहे. शेवटचे चेंडू 4 आणि विजयासाठी बनवायच्या अजूनही 19 धावा. एका 2 मोठे फटके मात्र सामन्याचं समीकरण बदलू शकतात. हा चेंडू जातोय आकाशाला गवस निघालणारा बुलंदी षटकार पहिला तर आलाय. संदीप पहा मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी बजावतोय. अतिशय दर्जेदार भूमिका मैदानाच्या आतमध्ये बजावतोय. आता शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 13 धाव्यांची गरज. पहिला षटकार आलाय आणि फुलटॉस चेंडू जर संदीपला टाकले तर आजगरासारखं गिळून घेईल अशी फलंदाजी संदीपची पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्फत गोलंदाज अतुल. 11 चेंडू खेळलाय, 25 धावा वैयक्तिक संदीपच्या देखील पाहायला मिळत आहेत. परंतु आता या शेवटच्या चेंडूंवरती विक्रमी खेळी करणार का आणि संघाला विजय मिळवून देणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. दोन्ही संघ मातब्बल मी या अगोदरच सांगितलं होतं, परंतु त्या दर्जाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये दबाव आणि दबाव पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या षटकाराच्या अगोदर सामना जनरल वॉर्डमध्ये होता, आता मात्र ICU मध्ये जाऊन पोहोचलाय. कोण मात्र विजय मिळवणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका घ्यायचा होता. चेंडू मात्र हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, सिंगल तर घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झालेत. तोपर्यंत फेक अस्ताव्यस्त पाहायला मिळेल. 2 धावा आत्ताच्या आल्या जातील. धावफलक 2 निश्चित रूपाने वाढेल. 44 धावा धावफलकावरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 2 आणि विजयासाठी बनवायच्यात 11 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे, सामना जाणार कुठे यात मात्र तीळ मात्र शंका नसेल. परंतु सामना जर आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी झाल्या पाहिजेत. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आलाय. चेंडू मात्र थोडीशी मात्र गिरकी घेतोय. तोपर्यंत पहा 1+1 2 धावा आत्ताच्या येतील. 2 धाव संख्येने धावफलक देखील वाढलं जाईल आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर आतापर्यंत झाल्या गेल्या त्या 46 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील तर 1 आणि एका चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 9 धावा. अजून सामना संपलेला नाहीये.
कारण जर पाहायला गेलं तर क्रिकेट हा असा खेळ आहे अनिश्चिततेने कुटकुट के भरा हुआ खेळ म्हणजे क्रिकेट आपण पूर्णपणे पाहतो. अनिश्चितता जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही. हा चेंडू पहा समोरच्या दिशेने पूर्णपणे खेळून काढलाय आणि त्या ठिकाणी पाया क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार होतंय. धावा देखील निश्चित रूपाने पळून पूर्ण केल्या जातील, परंतु त्या ठिकाणी सामना संपलाय आणि सामन्यावरती विजय नीरा टायगर संघाने निश्चित रूपाने जो संपादन केलाय. नीरा टायगर संघ सामना आपण विजय केला, आपलं खूप खूप अभिनंदन असेल. तर राजेवाडी रॉयल संघ आपण देखील सामना पराभूत झाला, परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे विसरून चालणार नाही आणि तुम्हाला देखील पराजयाच्या खूप खूप शुभेच्छा मात्र असणार आहे आणि पुढच्या सामन्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी असतील. आता राजेवाडी रॉयल संघ क्षेत्ररक्षण साधवा. राजेवाडी रॉयल संघ विनंती आहे क्षेत्ररक्षण साधवा. तोपर्यंत आपण मॅनचा किताब देखील सामन्यात येणार आहोत. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतो ज्यांनी 9 चेंडूंमध्ये 26 धावा बनवल्या. आपल्या संघासाठी एक मातब्बल खेळी देखील त्याच्या माध्यमातून झाली आणि तदनंतर एक षटक टाकलं. त्या षटकामध्ये 2 विकेट देखील घेतल्या आणि 3 धावा अवघा खर्च करणारा विकी नवले ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विकी सर चला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र वितरित करतोय. विकी नवले या संपूर्ण संघ निश्चित रूपाने या नीरा टायगर संघ विनंती असेल या. तदनंतर जर राजेवाडी रॉयल संघ आपणासही विनंती असेल आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षणाची रांगोळी सजवा ही देखील विनंती तुमच्यासाठी असणार आहे. कृपया विनंती असेल त्वरित मैदानाचा ताबा घ्या. दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. मी नुकताच थांबेल, तुम्ही मात्र थांबू नका आणि यानंतर ऐकत राहूया शिरूर तालुक्याचा बुलंद आवाज. आमचे समालोचक मित्र विजय साकोरे सर यांना धन्यवाद. अगं सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात. अगं सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात अन चालू बाई तो वाहन माझ्या अंगात. चालू बाई तो वाहन माझ्या अंगात. मॅन ऑफ द मॅच मात्र निश्चित रूपाने आपण पाहिलं नीरा टायगर संघाकडून ज्याने आपलातून फलंदाजी ज्याची निश्चित रूपाने पाहायला मिळाली. ज्याने मात्र 9 चेंडू खेळला, 29 धावा आपल्या संघासाठी कुठून काढल्या. त्यानंतर गोलंदाजी करत असताना एक षटक ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि एका षटकामध्ये 2 विकेट घेत 3 धावा अवघा खर्च करणारा विकी नवले ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कुणाल टिळेकर यांच्या शुभाचे मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. विकी सर या मॅन ऑफ द मॅच आपण निश्चित रूपाने या ठिकाणी वितरित करतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र सामनावीर पुरस्कार या ठिकाणी जो दिला जातो अतिशय दर्जेदार भूमिका विकीची देखील आपल्या संघासाठी पाहायला मिळेल. विकी सर आपण चर्चा नक्कीच करणार आहोत. एक दर्जेदार खेळी तुमची निश्चित रूपाने पाहायला मिळेल. नीरा टायगर संघाकडून तुम्ही निश्चित रूपाने खेळत आहेत. नीरा गावचेच असणारे तुम्ही रहिवासी आहेत आणि एक दर्जेदार खेळी लेदर क्रिकेट देखील तुम्ही अनुभवता. त्याचबरोबर टेनिस क्रिकेटमध्ये देखील तुमची आज भूमिका पाहायला मिळाली. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट यामधील साम्य तुमच्या वाणीतून आम्ही निश्चित रूपाने ऐकू इच्छितो. लेदर क्रिकेट म्हणजे एक प्रोफेशनल क्रिकेट मानलं जातं आणि आपल्या पुरंदर तालुक्याची सुद्धा टीम चांगली आहे आणि आपल्या पुरंदर तालुक्याचे कोच सुद्धा गिरिजेदे आहेत, ते चांगलं कोचिंग करतात. आणि टेनिस आणि लेदरमध्ये मला वाटतं की बराचसा फरक आहे की लेदर आणि टेनिसमध्ये आपण टेनिसमध्ये आडवं तिडवं कसंही खेळू शकतो, पण लेदरला आपण जो क्लास आहे आपला व्ही शेपमध्ये तो व्ही शेपमध्ये खेळलाच पाहिजे. त्याच्यामुळे खूप खूप अवघड असते लेदर आणि टेनिसमध्ये. या अगोदर लेदर क्रिकेट तुम्ही खेळलेत आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट, अनुभव कसा वाटला?
अनुभव नाही आहे तसं. ॲक्च्युली टेनिस आणि लेदर खेळायला एक मी समजतो की माझ्याकडे एक नाही का देवाने एक गॉड गिफ्ट आहे मला, की मी दोन्ही व्यवस्थित खेळू शकतो, लेदर आणि टेनिसमध्ये सुद्धा. आणि आता जो तुमचा सामना निश्चित रूपाने मैदानाच्या आतमध्ये झाला, तो सामना ज्यावेळेस सुरू होता, एक सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तुम्ही एक सामना पराभूत झालेत, परंतु तदनंतर तुम्ही एक वेगळी व्यूहरचना पूर्णपणे संघाची रचली गेली आणि तदनंतर या सामन्यावरती पूर्णपणे विजय मिळवलाय. सामना शेवटच्या क्षणापर्यंत पूर्णपणे जाऊन पोहोचला होता, त्याबद्दल काय सांगाल? नाही आहे थोडंसं कॉन्फिडन्स तर होताच की आमच्याकडे 3 बॉलर तर परफेक्ट आहे, एक बॉलरची थोडी कमतरता भासते आम्हाला, पण त्यांनी सुद्धा आम्हाला एक चांगली बॉलिंग टाकून दिली शेवटची ओव्हर, तर त्याच्यामुळे आम्ही जिंकलो. आणि प्लस म्हणजे माझी बॅटिंग होत नव्हती बरेच दिवस झालं, तर आज बॅटिंगसुद्धा चांगली झाली, त्याच्यामुळं माझ्या टीमला खूप खूप याच्यामुळे आधार आला माझ्या टीमला. सर आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असेल, जे सरपंच साहेबांनी अर्थात आम्ही झेंडे साहेबांनी जे नियोजन केलं आहे या स्पर्धेचं, या नियोजनाबद्दल काय सांगाल? आपल्या तालुक्यात तर चांगलंच नियोजन होतं आहे, कारण की तालुक्यात मला वाटतं PPL 4थं किंवा 5वं असेल. आणि पण ग्राउंडबद्दल सांगायचं म्हटलं तर ग्राउंड एकदम खूप छान आहे, कारण की असं ग्राउंड ओपन ग्राउंड आपल्या तालुक्यात मी तर नाही बघितलं, तर एक खूप नियोजन चांगलं गेलेलं आहे इथे. धन्यवाद सर, तुम्हाला सामनावीर पुरस्कार या ठिकाणी आला जातोय आणि तुमचा संघ देखील विजय मिळवतोय. आता मी मात्र थांबेल, तुम्ही मात्र थांबू नका. यानंतर ऐकत राहा समालोचनाची बातच न्यारी आणि यानंतर विजय साकोरे सर यांची जुबानी. धन्यवाद. समरभूमीचे सदनीय मालक शतयुद्धाचे मानकरी रणफंदीची जात आमची कोडामा बैबित करे. पाच सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये.